टेन्शन कोणी तुरे उदळ्यानं घेऊन न्यायला काय करावं तर आता काही नाही आता शांतीलाच पाहिला तर बाया माणसं तर काही मानून न्याले आता शांतीलाच म्हणा लागल शांतीला म्हणा लागल तू बाया पाय मोकळी होय तूच किती वेळचा गेला माणसं पाहिले तुरी सोंगासाठी अजूनही नाही आले ना कुठे गेले तर बाप्पा आज जेव्हाचंही भान नाही ना निरा त्याच्याच मागाय काय करावं आता काय करावं मजुरी भेटत नाही आजकाल कसंही काम झालं असतं किती दिवस झाले तूर सोंगाले आली तरी ह्या माणसाने चाल ढक्कल केली ना फटकन करून घ्यायला लागते लोक राहते त्या अगदी काम उदड्यानं तर घेतले लोकांचे मागचा माणूस मांग 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 करून राहिलीच राहिली बाप्पा बाप्पा एवढ्या वेळचे गेले आता आले काय तोंड कोण पडलं काय करू मजूरच नाही भेटून आला टेन्शन आलं आता मला एवढी मोठी तूर झुक्का आहे ना काय करावं आता तो आता दुखाची इकडून सोंग नव्हती का आपल्या माणसं येत नाही म्हणते हा तू पाय ना बाई आपल्या इकडल्या येईन तर येईन तूर सोंगाले म्हणून पाय ना त्याले 4-5 जणीले 4-5 जणी नवीन काय चांगल्या 10-12 जणी लागन कैक जणीले सांगता नाही येत तूर ते सांगते ये ना त्याले म्हणून पाहतो दोघी तिघीले येते का तर तेवढ्या भेटले तेवढ्या जणी घेऊन जातो सोडून घेतो असंच कर आता माणसाच्या मागं लागलो माणसाला भाव कोण आले काय करावं आता म्हणून पाहतो आल्या तर आल्या लवकर भेटले तर भेटून जाईन आपल्याला आता बाईले काम नाही तर करते बाया करून आल्या बाई काम नाही जाऊन पाहतो त्याच्या घराकडे तिला सांगितलं नाही आज सोंगून घ्या केलं तर सोंगली नाही ना आता माय मागं लागले जाय बायले पाय ती कावच आणते हे नेहमी साऱ्या गावाच्या डागून सोंगते आणि आता मला कावानं लावलं आता म्हणून पाहतो या दोघी तिघीले त्या आल्या तर बरं नाही तर राहिलं आमची तूर सोंगाची ह्या माणूस वक्तातच सांगते ना किती दिवसाची नांदा लावणार तर ऐकलं नाही ना तर मिळतच काढते कोणतं मला माहित नाही का हो शालीच्या घराच्या बाहेर काढलं ना हे दिसली मला काल ते बाहेर झोपली होती नवऱ्यानं तिला बडबड केलं वाटते मग लवकर आले तिला घरात घेतलं वाटते बाई घरात घेतलं का हो गॅस नाही लागत होत तिला घरातले बदमाश आहे ती लेकरासाठी घेतलं असं बाई तो माणूस एवढा हे नाही लेकरायला माहिती ना म्हणून घेतलं असं ना बाई हो मला ऐकू आलं माझ्या घरातून तसंच होय लेकरायला ऐकू आलं तर माझ्या आईला कोण बाहेर काढलं असं म्हणून पोट्ट टरकर पोट्ट पण पोट्ट भलं टरकट आहे हो बाई उल्लीचक मायवानीच आहे उल्लीचं पोरगी नाही बोले पोरगी अशीच म्हणे कोण बाबा म्हणे असं म्हटलं बाई ते पोरी न मला ते ऐकल पोरीच आपण किती कमाल बाई पाया लागतं काय करू लय त्यात की अजूनही करून का तर डबली हा कायलेच घ्या लागत होतं भाऊजीनं गॅस नाही लागत होतं शांत करे ना जो दिनं चुकलं तिचं येऊ दे घरात तिचे आई बाबा गेले मग हे ऐके नाही तर चल केलं तिच्या आई बाबानं पण हे काही गेली नाही फुले वाटते लेकर बायची माय ह्या लेकरायले कोण आहे मायशी कोण राहते म्हणून म्हणे शांता काकू जाऊ दे म्हणे पण मला तिचा भला राग येते पण शांता काकूले वाटते लेकरायले कोण देते सक्की माहित सक्कीच माय सावत्र माहित सावत्रच माय राहते म्हणून म्हणे शांता काकू जाऊ दे हाय तर आहे सुधरून बा ना बाई बुडाबुडीले घराच्या बाहेर काढलं ना तिच्या मायबापाला माहीतच नव्हतं बुडेले मायले काढलं म्हणून हिनं काय सांगितलं होतं म्हणते का बुडाबुडी पोरीच्या घरी गेले बा ती तर राहत नाही बा म्हणून असं सांगितलं म्हणते तिची आईस किती बडबड करे अशी हाय पोरगी व मानाच्या लायकीची नाही अशी बडबड करे बाई तिची आई चांगली आहे बाबाही चांगली आहे तिचे तिचे आई बाबा चांगले आहे असे कधीच नाही कोण आम्ही गेली तर तिच्या घरी बाई करे बाई चहा मांडला जेवू म्हणे बाई जेव म्हटलं हेच लय झालं हा कोण करते एवढं जवळ कोणी म्हणते का जेव म्हणून जेव म्हटलं हेच लय आहे बाई जबरदस्तीनं नाश्ता करायलाच लावला तिच्या आईले मग केला बाई तिच्या बाबाला करायला लावला तर केला मग तिच्या आईनं दिलं बाई दूध दिलं नाही चहा नाही म्हणलं मग दूध मांडलं म्हटलं तिच्या आई बाबाच्या घरी चहा म्हशी बाई कच्चं दूध त्याच्या घरी दोघंच बुडाबुडी भाऊ तर वारला तिचा भाऊ बिमार होता म्हणून माझी बहीण सांगे बाई माझी बहिणीच्या घरापाशीच आहे घर तिचं ती म्हणजे बुडी बोलावली ते मला चल ना बाई म्हणून मी जात असतो मग बुडीला एवढ्या बोलावली होते तर जावं कोणी बोलावतच नाही बोलावलं तर जायचं मी बिचारे कसे काम असतं तर पैसे झाले असते या हप्त्यात निरा कामच नाही कोणतं हरभऱ्याच निन्न झाले आता सोंगणार ना हरभरा आम्हाला जरा कामाले नाही तर तुम्हीच जसाल काम असलं तस निन्ना तुले बरं झाल्यावर तुम्ही दिसल्या मले बाप्पा एवढं कोणतं काम पडलं तुम्हाला आमच्या संग पडलं म्हणून तर धावपळत आली हो तुमच्यापाशी धावत येईपर्यंत कोणतं काम पडलं ना हो इकडे तुरी सोंगाले तुरी सोंगाचं काम होय का बाप्पा सोंगता यायला पाहिजे हो काकू तुरी तर नाही आम्हाला पण पाहतो ना येतो त्या इकडे मागच्या माणसाला माणसं पाहिले नाही ना आता मला म्हणते तू पाय म्हणते तो बाया पाय म्हणते मी काय करू म्हणते मला सापडून न्यायला म्हणते शांता काकू त्याचं तर लाकूड लय जाडं असं ना तुरीचं कापल्या जाईन का आमच्या इकडून
ते कापल्या चल ना खटकन झटका मारला काय तुटते होते ढुसूर राहते रे ढिसूळ तुटते चल सोंगता येईन का हो काकू करशील कुरकुर सोंगून नेल्या नसं नाही सोंगता आली पाहिजे ना तू म्हणून पाहिली तर सांगता येईल ना तशी काय बिचारे हो चल ना ते काय कामच नाही आम्ही कामाचीच वाट पाहून आलो येतो त्या इकडे कधी चलतं ते चल ना सकाळी 10 वाजेपर्यंत करा फटकन काम माम करून घ्या मग जाऊ आपण बरं काम करण बरं काम आणलं शांता कुणा आम्हाला वटेच राहत नव्हते काम नव्हते तर घरी बस नाही 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 जेव नाही खाऊ नाही शांतक्कू आता काय करतो भेटले ना तुला बाया काय बिचारे 4 बाई नव्हती काय लय मोठी तूर आहे ना झुक्क झाली आहे मी माणूस एवढ्या दिवसाचा माणूस पाहिले नाही माझ्या डोक्याला लावलं आता टेन्शन बाया पायाचं कोण नवरा बायको तुम्ही आणि आम्ही होऊन जाते ना काय 2-3 दिवसात सांगून घेऊ एवढे जणी पाहिजे काय अजून लांबन ना लय दिवस लय तूर आहे ना 4-5 चक्राची तूर आहे ना आम्हाला काम लागते ना हो जाऊ दे ना दुसऱ्याला पाहिल्यापेक्षा आम्हीच देतो तुझी सोंगून बंदी तूर देसान ना नाही तर तुम्ही मला भरोशावर ठेवसान सांगता नाही म्हटलं ना आता घेतलं ना हाती तुया हो का तर करून दे ना आमच्या इकडे तुमच्या भरोशावर तो मी शांतक्कू क्लास म्हटलं म्हणजे ते शालीले घरात घे बनवून तू गेलती वाटते तिथं काय करतो मला कदरच आली बिचारते पाय लागेल ना मला कदरी ये व बरोबर तिले बदमाश आहे नशी आहे शांतक्कू करे घेऊन गे रे तिले घरात घेऊन गे रे अशी करे शांतक्कू शांता काकू एवढी पण नंतर नाव नाही घेत शांता काकूचं ते लय बदमाश आहे तशी दिवसात म्हटलं शांता काकू त्या गोष्टी करून नाही तर पाहिजे ते तिले नाही लय नाक येते म्हटलं मग ते ना तिचं नाक तिच्यापाशी घेतलं का तिले घरात तुम्हाला माहितच नाही का ते मला घेतलं म्हणून मला माहित होतं ती चांगली चॅप्टर आहे जातेस म्हणून घरात त्यासाठी तर माय बाप्पा सांगत गेलीच नाही ते मला आधीच माहित होतं आहे ना ग शांता काकू मागच्या माणसाला चहा मांडून द्या लागत नाही तर जेवायला वाढून द्या लागत ना अजून म्हणून बाया सांगायला गेली बसलीच ते तिकडे ते मोठ्या काकाचा धाकाय वाटते जेवलेच ते काय काका एवढ्या वेळचे काही बोलू झाल्या तुम्ही पण किती वेळचे गेले माणसं पाहिले एवढ्या वेळची वाट पाहून आली स्वयंपाक झाला सगळे कामं झाले म्हटलं काका अजूनही याचा पत्ता नव्हते म्हणून तो जाय बिने बायले सांगून दे म्हणे तू कामाले तुझे जेवायचे सायका काका हो ना म्हणून तो काळजी माया डोक्याले किती वेळची बाबा मग घरी कावरण अजून गरम होऊन आले असं त्याच्यात माणसं सापडले नाही त्याला जाय तो मग बरं शांता काकूले टेन्शन आहे काकाले पोरग तिकडे आहे तर शिकाले काकूलेच करा लागते ना काकालेच करा लागते एवढे कष्ट करू नये पोरानं वागवलं पाहिजे बाई शांता काकूले होते चांगले शांता काकूचे दोन्ही पोरं चांगले आहे ना कष्ट करून शिकून आले शांता काकू ना बाई हुशारी आहे ना त्याची पोरं तसे पुढच्या वर्षी त्याला जॉबही लागन शिकल्यावर रेंटी नको घेऊ जॉबची लागन तेव्हा लागन नाही तर शेतीच करा लागते म्हणणं मग लागन म्हणून अशी कोण बेकार विचार करतो कोणाबद्दल करतो बेकार विचार मी सारख्यानंच सांगून आली नाही तर म्हणसन शांता काकूला सांगशील मी सांगत चुगल्याच्या गोष्टी करतच नाही हो बाई आम्ही कधी कोणापाशी सांगतही नाही चुगल्या पर्यंत भांडणं चालले असते अंगावर गोट्यावर बसतो तर काही भांडणं आणतो का आम्ही कधीच कोणापाशी सांगत नाही सांगतो का हो चुगल्या अशाच आता शालीच्या गोष्टी करतो आपण नाही तर कोणाच्या करतो काय शालीचा विषय बरा आहे रंगवाले आम्हाला सगळे लय मजा आली शालीची मग लय वेळ झाला ना चल ना घरी बाप्पा तुला घाई झाली असेल तर तू जाय 5-10 मिनिट बसतो आम्ही